हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असाल। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओच्या टायटलवरूनच कळालं असेल की मी आज तुम्हाला कशाबद्दल बोलणार आहे। तर मी आज माझ्या सासूबाईबद्दल बोलणार आहे तुमच्याशी। तुम्ही जे माझे शॉर्ट व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये वाटत असेल की यार हिची सासू खरंच अशी आहे का। ते एक मी फक्त जनरल सोशल अवेअरनेससाठी बनवलेले व्हिडिओज आहेत। ते पर्सनली माझ्यासोबत असं काही घडत नाहीये, कारण माझ्या सासूबाई ह्या माझ्या आईसारख्या आहेत। ते तुम्हाला माझ्या ब्लॉगिंगमध्ये कळतच असेल की त्यांच्याबरोबर जे मी ब्लॉग बनवले तर त्याच्यामध्ये। आणि स्पेशली सांगायचं झालं तर तुम्हाला मी फक्त ते व्हिडिओज मी पाहिलेल्या गोष्टी किंवा मी ज्या ऐकलेल्या गोष्टी त्याच्यावरती बनवलेल्या आहेत। ते आमच्या घरात असं कोणत्याही पद्धतीचं काहीही डिस्ट्रिक्शन वगैरे नाही येतं, एकदम फ्री वातावरण वगैरे आहे। तर म्हटलं तुम्हाला सांगावं की सगळ्यांच्या मनात एकदम कन्फ्युजन नको व्हायला की बाबा एवढा अत्याचार सहन वगैरे करतील काय, ह्याच्या घरात एवढं काय काय घडतं की काय। आमच्या घरातलं सारखं वातावरण म्हणजे मी तरी खरंच असं कोणाच्या घरात एवढं तरी फ्री वातावरण पाहिलेलं नाही। सगळं एकदम मन मिळावं किंवा एकदम भारी राहतो आम्ही जेव्हा आपण राहतो तेव्हा। आणि पहिली गोष्ट मला नणंद नाही आहे, कारण मी जे नंदावरती तुम्हाला एक आता शॉर्ट व्हिडिओ दिसेलच। तर म्हटलं हे दवा मी व्हिडिओ टाकायचे, तर अगोदर पण एक टाकला आहे, आता नंतर पण टाकणार आहे। तर म्हटलं तुमचं कन्फ्युजन नको व्हायला की बाबा हे सर्व काय हे। तर म्हटलं तुम्हाला एकदा तुमच्याशी क्लिअर करते मी। तर हेच मला सगळं सांगायचं होतं। आणि राहिली गोष्ट माझ्या सासूबाईंची, तर माझी सासूबाई खूप भारी खूप मस्त आहेत। लवकरच तुम्हाला ते इकडे येणार होतं, तर त्याच्याबरोबर पण मी व्हिडिओज बनवणार आहे, तर तेव्हा पण तुम्हाला ते दिसतीलच आमच्या डेली ब्लॉग्समध्ये। आणि आज पण मी शॉर्ट व्हिडिओ बनवत होते, तर म्हटलं सगळ्या जणांना लोकांच्या मनात काही गैरसमज नको निर्माण व्हायला तुमच्या पण। तर म्हटलं चला सांगूया आपण की असं काहीही नाही आहे आमच्या घरामध्ये। ॲक्च्युली जो भाऊ येतो, भावाची एक व्हिडिओ बनवलेला मी शॉर्ट। तर माझा भाऊ माझ्या घरीच असतो राहायला, कारण की तो इथे जॉब वगैरे करतो। तर एकटं राहण्यापेक्षा आम्ही दोघंच असतो, तर तो आमच्याकडेच राहतो। अजूनही माझ्या फॅमिलीबद्दल माहिती वगैरे मी लवकरच माझ्या चॅनलवरती टाकणार आहे। फक्त मी वाट पाहते आहे माझे चॅनल कधी मॉनिटाईज होते, कारण तुम्ही जेव्हा चांगलं प्रेम देताल तेव्हाच माझं चॅनल हे मॉनिटाईज होणार आहे। आणि त्याच्यानंतरच माझे सगळे लाईफबद्दल किंवा मी काय करत होते, आमचं लग्न वगैरेच्या सगळ्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे। राया काय करतात हे गोष्टी सर्व, आणि सगळे इंटरेस्टिंग व्हिडिओ बनवण्याचा पण प्रयत्न करणार आहे। तर असेच कनेक्ट राहा आपल्याबरोबर। आणि एवढं सांगायचं होतं तुम्हाला, तर चला आपला एवढं तुम्हाला लेंदी पण हा व्हिडिओ बनवायचा नाही मला, फक्त 2-3 मिनिटांमध्ये म्हणलं तुम्हाला सांगून जावं। कालचा ब्लॉग काही शूट केलेला नाही, काल संडे होता। थोडंफार केले, पण असं इंटरेस्टिंग काही नव्हतं की ते तुम्हालाही दाखवावं म्हणून। तर म्हटलं चला आज काहीच न टाकवता आपण आपल्या जे शॉर्ट व्हिडिओज तेच बनवावेत आणि तुमच्याबद्दल आमच्या मम्मीबद्दल सांगावं। आणि अजून बरंच काय काय आहे तेव्हा तुम्हाला सांगायचं आहे मम्मीबद्दल। पण जेव्हा त्या इकडे येतील तेव्हा स्वतः त्या माझ्या साईडला बसलेल्या असतील तेव्हा त्यांच्याबद्दल मी सगळं मला सांगणार आहे। तर आता सगळ्या गोष्टी सांगितल्या, तर त्यांच्याबद्दल म्हणजे तुम्हाला पण असं ही राहणार नाही आहे। तर चला त्यांच्यासोबतच असताना आपण त्यांच्याबरोबर मस्त एक छानसा व्हिडिओ बनवूया। चला बाय। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला माझे शॉर्ट आवडत असतील तर प्लीज लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्याला लवकर मॉनिटाईज व्हायचं आहे, मॉनिटाईज करायचं आहे आपलं चॅनल, खूप वेळ घेतला आहे। तर चला बाय।